बरोबर. तुम्हाला पार्लमेंटरी डेमोक्रेसी मान्य नाही, तुम्हाला फ्री अँड फेअर इलेक्शनवर विश्वास नाही, तुम्हाला अराजकता माजवायची आहे. हे जे आंदोलनजीवी लोक होते, ऍक्टिव्हिस्ट वृत्तीचे लोक होते, तेच होते सुरुवातीला. आणि नाम रहेगा अल्लाह का अशा प्रकारचे गाणे वाजायला लागले. आंदोलन हे भरकटलं. त्यामुळे हे ढोंगी लोक आहेत, त्याच्यात काही तथ्य नाहीये. नमस्कार मंडळी. दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चालू आहे. देशभरामध्ये अनेक ठिकाणी विविध संघटनांनीही नीटच्या परीक्षेसंदर्भात आंदोलनं केले. विद्यार्थ्यांचा विषय समोर घेऊन आलेले आंदोलन आता वेगळी दिशा घेत आहे. पंतप्रधानांनी एक स्टेटमेंटही जारी केलं आहे. आंदोलनाची स्थिती दररोज बदलत आहे, पण यामागील काही प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. एक युवक म्हणून आपण या आंदोलनाकडे कसं बघावं, त्याची सद्यस्थिती काय आहे आणि खरं तर सोशल मीडियाच्या नरेटिव्हमध्ये सत्य काय आहे हे या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्यासोबत आहे भरत अमदापुरे. भरतजी नमस्कार. नमस्कार. भरतजी हे स्वतः अभ्यासक आहे, लेखक आहेत. राष्ट्रीय विषयांवर त्यांनी अनेक लेखन केलं आहे आणि वेळोवेळी समाज माध्यमांवरही त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. भरतजी, तुमचं स्वागत. माझा खरं तर एक प्रश्न राहील की दिल्लीमध्ये गेले 3 दिवस आंदोलन चालू आहे, जे तीव्र स्वरूपाचं आहे. आपण बघितलं तर गेली 20 दिवस किंवा त्या आधीपासून कॉकरोच जनता पार्टीचं जे सोशल मीडिया अकाउंट तयार झालं तेव्हापासून या विषयाची सगळी चर्चा आहे. तर या एकंदरीत आंदोलनाकडे तुम्ही आजच्या स्थितीमध्ये, म्हणजे काल रात्री पंतप्रधानांनी स्टेटमेंट दिलंय, आज कॉकरोच जनता पार्टी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करत आहे. तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी निर्माण झालेल्या या आंदोलनाची सध्याची स्थिती काय आहे असं तुम्हाला वाटतं? आपण जर ह्या आंदोलनाकडे बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन हे नीटमध्ये जे पेपर लीक झाला, पेपर फुटी झाली आणि अनेक विद्यार्थ्यांना त्याचं नुकसान सहन करावं लागलं, त्याच्यामुळे हे कॉकरोच जनता पार्टी उभी राहिली आणि हे आंदोलन उभं राहिलं असं नाहीये. बरोबर. उलट आहे की कॉकरोच जनता पार्टी नावाचा प्लॅटफॉर्म आधी तयार झाला. त्याचं एक कारण ठरलं असं की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्यांनी एक वक्तव्य केलं की सर्वोच्च न्यायालयात ज्या वेगवेगळ्या याचिका येतात त्याच्यामध्ये अनेक याचिका त्याच्यामध्ये काही ठाम असा मुद्दाच नसतो. तर त्यांना उद्देशून त्यांनी एक वक्तव्य केलं की हे पॅरासाइट्स आहेत लोक, त्यांना काही कामधंदा नाही, असंच ऍक्टिव्हिस्ट बनतात आणि आमचाही वेळ खातात, त्यांचाही वेळ वाया घालवतात, तर हे कॉकरोच आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. तो शब्द घेऊन अभिजित दिपके नावाच्या तरुणांनी तो प्लॅटफॉर्म तयार केला, सीजेपी, आणि त्याला जवळपास 2 कोटी फॉलोअर्स मिळाले. आता तेव्हा हा नीटचा मुद्दा नव्हताच, ती एक सरन्यायाधीशांनी केलेली टिप्पणी, त्याच्यावरून बनलेला प्लॅटफॉर्म. त्यांना एखादा असा मुद्दा हवाच होता की जे सोशल मीडियातून ग्राउंडवर ते येऊ शकतील. आणि त्याच्यात नीटची पेपर फुटी झाली, काही विद्यार्थ्यांना दुर्दैवी आत्महत्या करावी लागली. त्यामुळे त्यांना तो नेमका मुद्दा मिळाला आणि त्यांनी घोषित केलं की आता हा नीटचा मुद्दा आपण उचलूया, आणि जंतर मंतरला ते काय आंदोलन वगैरे सुरू झालं. आता हे आंदोलन सुरू झालं, मुद्दा जेन्युइन होता, कारण पेपर फुटी झालीच होती, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलीच होती. वर्षानुवर्ष विद्यार्थी तयारी करतात, पालक लाखो रुपये खर्च करतात, एक आशा लावून बसलेले असतात, त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. त्यामुळे मुद्दा जेन्युइन होता. आंदोलन सुरुवातीला रेस्ट्रिक्टेड होतं, म्हणजे फार ते व्यापक झालं नव्हतं, कारण सरकारने लगेच नीटची परीक्षा घोषित केली होती पुन्हा. त्यामुळे काही बरेच विद्यार्थी त्याच्या अभ्यासाला लागले, कारण आंदोलनामध्ये आपण अडकलो तर इकडे परीक्षा जाईल आणि आपला परफॉर्मन्स पुअर होईल, म्हणून ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उतरले नाहीत. हे जे आंदोलनजीवी लोक होते, ऍक्टिव्हिस्ट वृत्तीचे लोक होते, तेच होते सुरुवातीला. आणि आपण बघितलं तर 50-100 लोकांच्या वर ते जातच नव्हतं. पण नंतर त्यामध्ये झाली सोनम वांगचुक यांची एंट्री. त्यांनी उपोषणाला बसलं आणि सुरुवातीलाच घोषित केलं की मी आमरण उपोषण करेन. लाक्षणिक उपोषण नाही, 3 दिवसाचं 4 दिवसाचं वगैरे, आमरण उपोषण. जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार. आता सोनम वांगचुक ह्याच्यात का उतरले त्याची एक पार्श्वभूमी आहे. त्यांनी लडाखमध्ये एक आंदोलन केलं होतं. लडाखच्या संदर्भात त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या मागण्यावर वेगवेगळी मतं आहेत तज्ज्ञांमध्ये देखील, की ते त्यांच्या ज्या लडाखच्या संदर्भातल्या मागण्या आहेत त्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि एकूणच राष्ट्रीय एकात्मतेला ह्या हानिकारक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे ते आंदोलन देखील अयशस्वीच झालं होतं वांगचुकचं. त्यामुळे त्यांचाही सरकार विरोधात कुठेतरी एक रोष त्यांच्या मनात होताच.
आणि त्या निमित्ताने त्यांनी ह्या आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं आणि आमरण उपोषणाची घोषणा केली. दिवस गेले, त्यांची तब्येत खालावत चालली. मग आता त्यांनी म्हटलं की मी 2 दिवसच राहू शकेल की काय मला माहिती नाही. डॉक्टरांनी पण हे डेंजर लाईन क्रॉस करायला लागले म्हणून इशारे दिले डॉक्टरांनी. मग ते न्यायालयात गेलं प्रकरण आणि न्यायालयाने मग आदेश केला की त्यांचे प्राण वाचवले पाहिजे, त्यांच्यावर तात्काळ इलाज झाला पाहिजे. मग ते सरकारने त्यांना तिथून हलवलं, हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण लोकांचा समज असा झाला की आंदोलनकर्त्यांची उचलबांगडी झाली. मनमानी पद्धतीनं आंदोलनकर्त्यांना उचललं. मुळात सोनम वांगचुक ह्यांचं आंदोलन हे उपोषण खूप ताणलं गेलंय. त्यांना मेडिकल ट्रीटमेंटची अत्यंत आता निकडीची गरज आहे. म्हणून शासनाने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं. बर, हे मुख्य मुद्दा होता. पण त्यातून जनतेमध्ये एक सहानुभूती निर्माण झाली. आंदोलनाची व्यापकता थोडीशी वाढत गेली. बर. तिथून हे आंदोलन चिघळलं आणि त्यांच्या मागण्या जर बघितल्या तर आपण प्रमुख 3 मागण्या आहेत. एक, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. दुसरी, जे विद्यार्थ्यांनी आपला प्राण गमावलाय, साधारण 20 संख्या काहीतरी आहे, त्यांच्या कुटुंबियांना काहीतरी मिळालं पाहिजे लाभ किंवा मुआवजा. आणि तिसरी मागणी आहे शिक्षणामध्ये काहीतरी रिफॉर्म झाले पाहिजे शैक्षणिक धोरणामध्ये. अशा प्रामुख्याने 3 मागण्या आहेत. तर आता लेटेस्ट बातमीनुसार सोनम वांगचुक यांनी ती धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी तेवढी सोडलेली आहे. पीडित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना काहीतरी मदत व्हावी आणि शैक्षणिक सुधारणा व्हाव्यात, असं हे त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. पण सीजेपीची जी मुख्य टीम आहे, अभिजित दिक्के, त्यांचा तो प्रवक्ता दास किंवा अन्य लोक, त्यांनी आम्ही या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहोत अशी भूमिका घेतलेली आहे. आता हे वर्तमान स्थिती आहे आंदोलनाची. तुम्ही खरं वर्तमान स्थिती समजून सांगितली. पण एक प्रश्न अनुत्तरित राहतो की बऱ्याचदा म्हणजे आंदोलनाची घोषणा झाली, स्वतः सोनम वांगचुक आंदोलनामध्ये बसले, सरकारला एवढे 20 दिवस खरंच लागले का त्यांच्या आंदोलनाच्या मागण्यांची दखल घ्यायला? ते कितपत योग्य आहे? कारण लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे आणि स्वतःच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी ते आंदोलन केलं होतं. आता ह्याच्या मुळाशी गेलं तर आपल्याला असं दिसतं की पेपर फुटी हा नव्यानंच झालेला विषय आहे असं नाहीये. की मागचे जर तुम्ही बघितला रेकॉर्ड तर अनेकदा पेपर फुटी होती. आता ताजं उदाहरण पंजाबमध्ये पेपर फुटी झाली, फार्मसीच्या काहीतरी नोकरीच्या भरतीमध्ये वगैरे. राजस्थानमध्ये अनेक वेळा पेपर फुटी झालेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये. पेपर फुटी आपल्या देशामध्ये होतीच, तो भ्रष्टाचार होताच आहेच, पण त्याच्यावर इतकं मोठं आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. असं राष्ट्रीय स्तरावर पेपर फुटीमुळे एवढं मोठं आंदोलन उभं राहिलंय असं पूर्वी कधी झालं नाही. पण पेपर फुटी नवीन नाहीये, म्हणून कदाचित सरकारमधल्या लोकांना वाटलं असेल की हा मुद्दा इतका मोठा नाही किंवा इतका मोठा होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला ह्याच्याकडे दुर्लक्षच केलं. आपण जे पेपर फुटीला दोषी असणारे लोक आहेत त्यांना उचलून जेलमध्ये टाकलं. त्यांच्यावर जी काही न्यायालयीन कारवाई चालू आहे ती होईल आणि त्यांना शिक्षा होईल आणि हा विषय संपेल अशी धारणा होती. आणि ती चुकीची ठरली, कारण जनतेमध्ये ह्याचा रोष होताच. त्याला आंदोलनकर्त्यांनी एक चॅनलाइज केलं आणि जे सरकारने सुरुवातीला एक संवादाचं चॅनल ओपन करायला पाहिजे होतं, बरोबर, ते झालं नाही. आणि लोकांची पण अशी भावना बनत चालली होती की संवाद का करत नाही सरकारच्या वतीनं कुणीच. बरोबर, एखादा तरी मंत्री, म्हणजे अगदी गृहमंत्री किंवा पंतप्रधानाच्या लेवलच्या व्यक्ती नाही, पण सरकारमधली अन्य एखादी मंत्री कोणीतरी संवादाचं चॅनल ओपन केलं पाहिजे अशी भावना होती. अगदी भाजप समर्थकांची सुद्धा ही भावना होती. बरोबर, पण ते होत नव्हतं. ती एक कोंडी निर्माण झाली होती. ते व्हायला हवं होतं खरं तर. कदाचित आंदोलन हे इतकं पण चिघळलं नसतं. बरोबर, पण ते झालं नाही, दुर्लक्ष झालं. आणि मग ते 20 तारखेला जे काही आपण बघितलं, सगळा धिंगाणा वगैरे झाला, लाठीचार्ज झाला, तिकडून पोलिसांवर हल्ले झाले, ते सगळं टळू शकलं असतं तर सुरुवातीलाच जर चर्चेचं चॅनल ओपन केलं असतं तर. बरोबर. याला एक दुसरी पण बाजू बऱ्याचदा सांगितली जाते. आंदोलनाची ही एक जरी बाजू असली तरी आपण बघितलं का अण्णांच्या आंदोलनानंतर हे खरं तर खूप मोठं आंदोलन देश पातळीवर झालं आणि विशेषतः युवकांचं तसं बघितलं तर 2000 नंतरचं गेल्या 25 वर्षातलं हे सगळ्यात मोठं आंदोलन म्हणावं लागेल. यात दुसरा अँगल असा होता की यामध्ये सोशल मीडियाचा एक मोठ्या प्रमाणावर वापर झाला.
आणि तिसरं असं बोललं जातंय हे आंदोलन केवळ विद्यार्थी किंवा शैक्षणिक हिताशी निगडीत नाहीये, तर या आंदोलनाला मागे एक वेगवेगळ्या शक्ती जे सरकार विरोधी किंवा एकंदरीत सरकारच्या विचारधारेविरोधी ऍक्टिव्ह आहे असे सगळेजण त्यामध्ये आले आणि ते मोठ्या प्रमाणावर उतरले. तर खरं तर हे आंदोलन अशा वेगवेगळ्या स्पेक्ट्रम मध्ये बघायचं ठरलं तर त्याचं सामान्य माणसाने काय अनालिसिस करून घ्यावं? आता अण्णाचं आंदोलन आपण सगळ्यांनी बघितलंय, आपण त्याचा भागी होतो. अण्णाचं आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधातलं त्याची ह्या आंदोलनाशी तुलना होऊ शकत नाही. बर, त्या आंदोलनाची व्यापकता खूपच मोठी होती. बरोबर, राष्ट्रव्यापी आंदोलन झालं होतं ते. प्रत्येक किमान तालुक्याच्या स्तरावर सुद्धा कॅन्डल मार्च निघत होते. इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या बॅनर खाली मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरत होते. ते जनतेतून उत्स्फूर्त आलेलं आंदोलन होतं. कारण त्याच्या मागे पार्श्वभूमी तशी होती. युपीएच्या काळामध्ये ज्या प्रकारचे भ्रष्टाचाराची प्रकरणं, हजारो लाखो कोटीची प्रकरणं आलेली होती, त्याला एक तशी पार्श्वभूमी होती. दहशतवादाचा बोकाळलेलं सगळं. तर तसं नाहीये हे आंदोलन. आता सोशल मीडिया वाढलाय त्यामुळे जंतर मंतरवरचं आंदोलन देखील फार राष्ट्रव्यापी झाले का असं एक परसेप्शन क्रिएट होतं. बरोबर, पण व्यापकतेच्या मुद्द्यावर बघितलं तर अण्णाचं आंदोलन हे फारच पुढचं होतं. हे आंदोलन त्याच्या तुलनेत काहीच नाहीये. आता दुसरं तुम्ही म्हटलं की वेगवेगळ्या लोकांनी ह्या आंदोलनामध्ये एंट्री घेतली. सुरुवात मुद्दा जेन्युइन होता आणि अक्रॉस ऑल पार्टी सपोर्टर्स सगळ्यांची ह्या मुद्द्याला सहानुभूती होती सुरुवातीला. पण ओव्हर द पिरियड काय झालं, ह्याच्यामध्ये ज्या प्रकारच्या लोकांनी एंट्री मारली आपण बघितलं तर तिथं अरुंधती रॉय नावाची एक डावी आणि जिच्या भूमिका ह्या फार विवादास्पद आहेत की काश्मीर हा भारताचा भाग नाही, पाकिस्तानला दिला पाहिजे वगैरे, ती बाई तिथे दिसली. दुसरं योगेंद्र यादव नावाचे एक असेच आंदोलनजीवी आहेत, कायम अशाच भूमिका घेत राहतात जे राष्ट्रवादाला, राष्ट्रीय एकात्मतेला हानिकारक ठरतील, त्यांची तिथे दिसली एंट्री. परत एक काश्मीरचा नेता तिथे दिसला जो म्हणत होता की काश्मीरला पुन्हा एकदा 370 कलम लागू केलं पाहिजे. त्यामुळं हे जे लोक आहेत ह्यांचा नीट एक्झाम किंवा नीट पेपर लीक ह्याच्याशी काही संबंध राहिला नव्हता. उलट त्याच्यामध्ये अँटी हिंदू फोर्सेस आले. ते कुणाल कामरा नावाचा एक कॉमेडियन तिथं आला आणि म्हणला ते सीता के पती, नीता के पती वगैरे ते काहीतरी कोटी करण्याचा प्रयत्न केला आणि नाम रहेगा अल्लाह का अशा प्रकारचे गाणे वाजायला लागले. भारत अगर माँ है तो बाप कोण है अशा प्रकारचे उपहासात्मक टिप्पण्या व्हायला लागले. ह्यामुळं काय झालं की जो नॅशनलिस्ट आणि हिंदुत्ववादी वर्ग आहे तो त्याची सहानुभूती आंदोलनापासून दूर गेली की अरे हे वेगळीच लोक हे दिसत आहेत सगळी. नीट पेपर लीक, विद्यार्थ्यांचं हित हे राहिलं बाजूला. त्याच्यात जम्मू काश्मीरला 370 लावा, ते उमर खालिदला सोडा, शरफजील इमामला इस्माईल काय त्याला सोडा, परत हे सीता के पती, भारत माँ है तो बाप कोण है, हे काही चालू झालं. नाम रहेगा अल्लाह का, जेंडरचे विषय, एलजीबीटीचे विषय त्याच्यामध्ये. म्हणजे आंदोलन हे भरकटलं आणि ज्याला आजकाल म्हटलं जातं अर्बन नक्षल, तुकडे तुकडे गँग, इस्लामो लेफ्टिस्ट गँग, हे सगळे त्या आंदोलनाला हायजॅक करतायत किंवा त्याचा चेहरा बनू पाहतायत असं चित्र निर्माण झालं. त्यामुळं मग समर्थकामध्ये देखील पोलरायझेशन झालं की मुद्दा आम्हाला मान्य आहे नीट पेपर लीकचा, बरोबर, पण जे लोक ह्याच्यामध्ये एंट्री घेतलेत आणि जे आपले हेतू साधू इच्छित आहेत त्यांना आम्हाला विरोध आहे, आमचा त्यांना विरोध आहे असं झालं. त्यामुळं त्याचं आंदोलनकर्त्यांनाही नुकसान झालेलंच आहे नाही म्हटलं तरी. त्यामुळं हे आंदोलन मुद्दा भरकटला. आणि तिसरं म्हणजे तुम्ही काय विचारलं होतं, आता या आंदोलनाचे जे वेगळे स्पेक्ट्रम बघायचे ठरले सामान्य माणूस म्हणून आम्ही ते कसं समजून घ्यावं, म्हणजे अशा आंदोलनाला एक तर सपोर्ट करायला हवा का? आता बऱ्याचदा मुद्दा जेन्युइन असतो पण त्यात सहभागी असलेले लोक आपापला राजकीय अजेंडा पुढे ढकलतात. तर तो यात आता हे आंदोलन तसं बघितलं तर असंघटित आहे आणि नेतृत्वहीन आहे. एक सुसंघटित, हे कोणत्या दिशेनं गेलं पाहिजे, त्याचं नेतृत्व कोण करेल, तिथे काय प्रकारे संबोधित करण्यात येईल, ह्याचं काहीही नियोजन नाही. म्हणजे असेच लोक गोळा होत आहेत आणि ज्याला जे वाटेल ते तिथे बोलतायत. त्यामुळे ह्याला दिशा नाही आणि नेतृत्वही नाही. त्यामुळं हे आंदोलन भरकटतंय. आणि दुसरं म्हणजे आता नीट पेपर लीक आहे,
त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. काय काय चॅनल्स अवेलेबल आहेत? एकतर सभागृहामध्ये विरोधी पक्षातले लोक मुद्दा उठवू शकतात, बरोबर. इथे चर्चा घडवून आणू शकतात. हम्म. बरोबर, हा एक झाला. दुसरं, लोक आंदोलन करू शकतात, निदर्शनं करू शकतात, पण त्याचं स्वरूप काय असू शकतं, त्याच्या मर्यादा काय असू शकतात? तुम्ही एखाद्या ठिकाणी मोठ्या संख्येनं एकत्रित या, तिथं घोषणाबाजी करा, निदर्शनं करा, भाषण द्या, संबोधन करा, काही मागण्या मांडा, त्याचं निवेदन तयार करा, ते सरकारला द्या, प्रशासनाला द्या. ही पद्धत असली पाहिजे लोकशाहीमध्ये. बरोबर. किंवा शासन प्रशासन दुर्लक्ष करते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही उपोषणाची घोषणा केली तर तुम्ही लाक्षणिक उपोषण करा. 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस आमरण उपोषण करणं आणि आम्ही संसदेकडे मार्च करू म्हणणं ही तुम्ही कुठेतरी मर्यादा ओलांडताय. ओके. आमरण उपोषण म्हणजे ही काय आत्महत्येची धमकी आहे. बरोबर. आणि जो रॅशनल मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा त्याला तुम्ही इमोशनल बनवताय. बरोबर. एकदा तुम्ही तर्क सोडला आणि भावनांशी खेळायचा प्रयत्न केला की तुम्ही मग त्या चौकटीच्या बाहेर गेलात. आणि दुसरं म्हणजे संसदेकडे आम्ही मार्च करू, हे कसं काय लोकशाहीमध्ये मान्य होऊ शकतं? लोकशाहीमध्ये सगळ्यांनी एक चौकट पाळली पाहिजे ना. बरोबर. सरकार जर रिस्पॉन्स देत नाही, फार असंवेदनशील आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमचा रीच वाढवा. तुम्ही दिल्लीमधलं आंदोलन वेगवेगळ्या शहरामध्ये पण करा, जिल्हा स्तरावर न्या, तालुका स्तरावर न्या, लोकजागरण करा. पण आमरण उपोषण म्हणजेच आत्महत्येची धमकी देणं हे संविधानिक लोकशाहीमध्ये बसू शकत नाही. आणि संसदेकडे मार्च करणं हे पण संसदीय लोकशाहीमध्ये बसत नाही. अतिशय महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही खरं तर हात घातला. या आंदोलनाच्या पाठीमागे 2-3 पार्श्वभूमी अशाही सांगितल्या जातात की जेनजी हा वर्ल्ड किंवा हा शब्द या काळात सगळा कॉइन झाला आणि आपण बघितलं असं श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये किंवा अगदी आता नेपाळमध्ये जेनजीच्या स्वरूपात छोट्या छोट्या विषयांवर सुरू झालेलं आंदोलन पुढे सत्ता बदल किंवा अक्षरशः राष्ट्राध्यक्षांना देश सोडून पळून जावं लागलं अशा सिच्युएशन सगळ्या घडलेल्या आहे. तर त्या प्रमाणात त्याच सारखं आंदोलन भारतामध्ये होऊ घातलं होतं का? कारण 20 तारखेचा तुम्ही उल्लेख केला. 20 तारखेला अतिशय मोठ्या प्रमाणावर पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटी झाल्या आणि त्याचे वेगवेगळे नरेटिव्ह समाजामध्ये पसरत आहे. नक्की हा तो प्रकार होता का आणि तुमचं आकलन काय? ज्याप्रमाणे बांगलादेशात किंवा नेपाळमध्ये झालं एक अराजकता, तशा पद्धतीनं भारतात करावं असे स्वप्न बघणारी लोक भारतामध्ये आहेतच, तशा शक्ती आहेतच. पण प्रॅक्टिकली विचार केला तर भारतात ते शक्यही नाही. कारण आपला देश इतका मोठा आहे, इतक्या विविधतेनं नटलेला आहे आणि इतकं प्रदेश सुद्धा, भौगोलिक प्रदेश सुद्धा इतका मोठा आहे की तशा प्रकारची अराजकता देशव्यापी स्तरावर निर्माण होणं हे शक्यच नाही. आपल्या देशात कितीही मोठं आंदोलन म्हटलं तरी काश्मीर टू कन्याकुमारी आणि गुजरात पासून आसाम पर्यंत कधी पसरत नाही. कितीही देशव्यापी झालं तरी 3-4 राज्यांच्या पुढे जात नाही. त्यामुळं नेपाळ होणं किंवा बांगलादेश होणं हे भारतात शक्यच नाही, पहिला मुद्दा. दुसरा, पण तसं व्हावं अशी इच्छा बाळगणारे लोक आहेत, ते बोलूनही दाखवतात. तो योगेंद्र यादव तर स्पष्ट बोललाच की आता लोकशाहीचा लढा हा संसदेतून किंवा इलेक्शनच्या माध्यमातून लढला जाणार नाही, तो रस्त्यावरून लढला जाणार, रेजिस्टन्सच्या माध्यमातून. ह्याचा अर्थ काय? बरोबर. तुम्हाला पार्लमेंटरी डेमोक्रेसी मान्य नाही, तुम्हाला फ्री अँड फेअर इलेक्शनवर विश्वास नाही, तुम्हाला अराजकता माजवायची आहे, तशी इच्छा बाळगणारे लोक आहेत. आणि त्यांची घुसखोरी ह्या आंदोलनामध्ये झाल्यामुळंच ह्या आंदोलनातला पाठिंबा एका मोठ्या वर्गानं जो राष्ट्रवादी आहे त्यांनी ह्याचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत त्यांच्यामुळंच. तसं ते करू इच्छितात पण तसं होणार नाही, आपल्या देशात ते शक्यच नाही. आणि दुसरा मुद्दा असा आहे, काय झालंय मागच्या 12-1 वर्षामध्ये जे भाजपचं सरकार आहे त्याच्या विरोधातलं राजकारण फार यशस्वी होऊ शकलेलं नाहीये. प्रमुख आंदोलनं कुठली झाली? शाहीनबाग आंदोलन झालं सीएए कायद्याच्या विरोधात, दुसरं किसान आंदोलन झालं कृषी कायद्याच्या विरोधात, आता हे तिसरं नीट एक्झाम पेपर लीकच्या ह्याच्या विषयात. तर सबस्टॅन्शियल जिथं जनतेचा सरकारवरून आता विश्वासच उडालाय आणि आता मोठं राजकीय परिवर्तन होणार आहे, अशा प्रकारचं यश कुठल्याही आंदोलनात आलेलं नाही. त्यामुळे हे सगळे सरकार विरोधी जे लोक आहेत
ते फ्रस्ट्रेट झालेले आहेत. बर. केवळ राजकीय विरोधक नाही, वैचारिक विरोधक देखील, विशेषतः जे कडवे डावे वर्ग आहेत आणि ज्या इस्लामी शक्ती आहेत, त्यांच्यामध्ये खूप मोठं नैराश्य आलेलं आहे. त्यांना आता काहीही करून सरकारच्या विरोधात एक मोठं असं काहीतरी कांड करायचं फार त्यांची प्रबळ इच्छा आहे. बर. पण ते काय होताना दिसत नाहीये. मग ते ह्या आंदोलनात घुसता येईल का, त्या आंदोलनात घुसता येईल का, त्याला काही वेगळं रंग देता येईल का, असा ते प्रयत्न करतायत. ह्या आंदोलनाचंही तेच झालेलं आहे. असं आहे. हे जरी असलं तरी साधारणतः युवकांचा म्हणजे थोड्या प्रमाणात तरी होईना युवक या आंदोलनाने प्रभावित झाले. बरोबर. त्यातले 2-3 प्रमुख मुद्दे होते. पहिली म्हणजे सरकारची असंवेदनशीलता. म्हणजे युवकांचं म्हणणं असं होतं की एवढा मोठा प्रकार घडला त्याविषयी सरकारचं जाहीर वक्तव्य नाही. बरोबर. कारवाई केली असेल कदाचित, पण जाहीर वक्तव्य नाही, आंदोलन समजून घेतलं नाही. दुसरं, विद्यार्थ्यांमध्ये जास्त युवा वर्गामध्ये असं होतं की एक प्रकारे त्यांच्यामध्ये नरेटिव्ह असे पसरवले गेले किंवा असं दिसलं की हे सरकार प्रतिगामी आहे, हे सरकार विकासाच्या गोष्टी करत नाही, हे हिंदू मुस्लिम याच्यामध्ये अडकलेलं आहे आणि हुकुमशाही हिटलरशाही सरकार आहे, असंही काही प्रमाणात लोकांमध्ये या भावना होत्या. तर नक्की हे असं काही आहे का, आणि जर हे असं विद्यार्थ्यांमध्ये अशी मतं तयार होत असतील तर त्यामागे काय कारण आहे? कसं आहे, आता पहिला मुद्दा म्हणजे ह्या आंदोलनाला सरकारने सुरुवातीलाच चर्चेचं चॅनल ओपन केलं पाहिजे होतं, हे बरोबर आहे. सरकारच्या वतीनं कुणीच बोलत नाहीये, त्याच्यातून एक परसेप्शन तयार झालं की हे संवेदनशील नाहीयेत ह्या मुद्द्यांप्रती, किंवा कुठेतरी सत्तेचा अहंकार निर्माण झालाय का, असं खरोखर झालं होतं बरं का लोकांमध्ये. उशीर झाला संवाद साधायला, हे फॅक्ट आहे, ते कुणी मान्य करेल. बरोबर. आणि त्याचाच फायदा नेमकं ह्या अराजकतावादी शक्तींना झाला. बरोबर. सरकारने वेळीच जर चर्चा सुरू केली असती, किंवा जे आता जे मोदींजींनी संबोधित केलं ते जर सुरुवातीला संबोधन झालं असतं एखाद्या मंत्र्यांकडनं किंवा स्वतः पंतप्रधानांकडनं, तर ह्या आंदोलनातली हवा सुरुवातीलाच गेली असती. तो विलंब झालेलाच आहे. त्याच्यामध्ये आता हे जे हिंदू मुस्लिम जे म्हणताय ना, किंवा विकासाच्या पॅरामीटरवर, कुठल्याही पॅरामीटरवर बघितलं तर मागच्या 12 वर्षात जी प्रगती झालेली आहे ते डोळे दिपून टाकणारी आहे. तुम्ही पूर्वीच्या पॅरामीटरशी कंपॅरिझन करा. पूर्वीच्या 60-70 वर्षामध्ये वेगवेगळ्या पॅरामीटरवर आपण कुठून कुठंपर्यंत आलेलो आहोत, आणि मागच्या 12 वर्षात आपण कुठून कुठंपर्यंत आलेलो आहोत. मग ते सोशो इकॉनॉमिक विकास असू द्या, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असू द्या, सुरक्षा विषयक असू द्या, इकॉनॉमी असू द्या, सगळ्याच विषयामध्ये. त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये कोणी असं म्हणू शकणार नाही की विकास खुंटलाय. आता जागतिक संकट असताना सुद्धा तेजीनं वाढ होणारी अर्थव्यवस्था कोणती असेल तर त्याच्यात भारत आहे. त्यामुळे विकासाच्या पॅरामीटरवर विरोधकाकडे काहीच मुद्दा नाहीये. बरोबर. आता हिंदू मुस्लिम काय, तो सुद्धा मॅन्युफॅक्चर्ड मुद्दाच आहे. आता सीएए कायद्यामध्ये काय हिंदू मुस्लिम होतं? जे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश मधले जे पीडित अल्पसंख्याक आहेत त्यांना नागरिकत्व देण्याचा मुद्दा होता, कारण त्याच्या मागे फाळणीची पार्श्वभूमी होती आणि फाळणीला आधार धर्माचाच होता. त्याच्यात काही हिंदू मुस्लिम नव्हतं. विरोधकांनी आणि ह्या आंदोलनजीवी लोकांनी त्याला हिंदू मुस्लिम केलं, किंवा 370 काढलं जम्मू काश्मीरचं, त्याच्यात काहीच हिंदू मुस्लिम नव्हतं. राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा होता, विरोधकांनी त्याला हिंदू मुस्लिम बनवलं. किंवा आता भाजप सरकार अनेक राज्यामध्ये समान नागरी कायदा आणतंय, त्याच्यात हिंदू मुस्लिम काही नाहीये. सगळ्यांसाठीचा तो समान नागरी कायदा आहे की धर्मावर आधारितले पर्सनल लॉज असू नयेत, ते महिलांप्रती अन्यायकारक आहेत. स्त्री पुरुष समानता हे एक आपलं मूळ तत्व आहे, त्यानुसार पर्सनल लॉज असावेत म्हणून युनिफॉर्म सिव्हिल कोड येते. त्याच्यात हिंदू मुस्लिम लॉ हे भेद काहीच नाहीये, पण विरोधक त्यालाही हिंदू मुस्लिम करतायत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला हिंदू मुस्लिम रंग हे विरोधक आणि हे आंदोलनकर्ते देत आहेत, आणि ते म्हणतायत की शासन हिंदू मुस्लिम करते. त्यामुळे तो आरोप पण फोल आहे, त्याच्यात काही तथ्य नाहीये. आणि दुसरं, हे हुकुमशाही आली, अनडिक्लेअर इमर्जन्सी आली, मेजॉरिटेरियन गव्हर्नमेंट आहे, हे असं जे बोललं जातंय, अनेक वेगवेगळे टर्म्स कॉइन करतायत ते, त्याच्यात बिलकुल तथ्य नाहीये. आता बघा तुम्ही, टीका जास्तीत जास्त खालच्या पातळीवरची टीका कोणावर होती आहे? नरेंद्र मोदीवर होते, अमित शहावर होते, सगळ्या सत्ताधाऱ्यावर होते. ज्या प्रकारचे मीम्स बनतात, ह्या आंदोलनातले फलक बघा तुम्ही, इतक्या अश्लील शिव्या त्याच्यावर लिहिलेल्या आहेत की ते कुठल्याही सिव्हिलाइज कंट्रीमध्ये तसं मान्यच होऊ शकत नाही. बरोबर. त्या थराला जात आहेत ते. मग हे अनडिक्लेअर इमर्जन्सी असली असती किंवा हुकुमशाही हिटलरशाही असली असती तर हे शक्य होतं का? पंतप्रधानांना शिव्या देणं.
शक्यच नव्हतं ना. तुम्ही सगळंच करताय, अराजकता माजवताय, शिव्या घालताय, वाटल तो धिंगाणा घालताय आणि वरून इमर्जन्सी आली, हुकुमशाही आली म्हणताय. त्यामुळे हे ढोंगी लोक आहेत, त्याच्यात काही तथ्य नाहीये. तुम्ही विरोधकांचा सातत्याने उल्लेख करताय, पण हे आंदोलन असं विरोधक नसताना सुरू झालं, म्हणजे एक तिसरा चेहरा होते, कदाचित बरोबर, चेहराही नव्हता, बरोबर. असं आंदोलन सुरू झालं. त्यामध्ये नंतर विरोधक उतरले. हो. तर खरंच देशामध्ये जी विरोधी पोकळी आहे, हा. ती विरोधी पोकळी अशा अराजकतावादी तत्वांनी घेतली का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आता नाही म्हटलं तरी कोणताही काळ असू द्या, सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उचलता येतील असे काही जेन्युइन मुद्दे असतातच. नक्की. कधीही आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे असं कधीच नसतं. बरोबर. काही मुद्दे असतातच, पण ते मुद्दे कोण उचलते, त्यांची क्रेडिबिलिटी काय आहे, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आता बघितलं तर आपल्या देशामध्ये कोणीही जयप्रकाश नारायण नाहीये. बरोबर. किंवा अण्णा हजारे पण खूप थकलेले आहेत, त्यामुळे दुसरा अण्णा हजारे पण नाहीये. त्यामुळे क्रेडिबल नेतृत्व नाहीये जे अराजकीय असेल. बरोबर. आणि राजकीय विरोधकांची क्रेडिबिलिटीच नाहीये, कारण त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तसा नाहीये. ते सगळे घराणेशाहींचे पक्ष झालेले आहेत. कुठलाही पक्ष राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष राहिलेला नाहीये. आपल्या कुटुंबाची मक्तेदारी झालेली आहे, त्यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वासही नाहीये. आणि आजपर्यंत त्यांच्या सरकारांनी काय काय दिवे लावलेले आहेत हेही लोकांना माहिती आहे. त्यामुळं जे जेन्युइन कन्सर्न्स आहेत त्याला आवाज देणारं नेतृत्वच नाहीये, असं झालेलं आहे. आता हे जे कॉक्रोच आंदोलन सुरू झालं, अभिजित दिपके, तशी तुलनेनं त्याची पाठी कोरी होती, पण त्याची क्रेडिबिलिटी नाही ना. काही असं मोठं काहीतरी अचीव्ह केलंय, बरोबर, असं नाहीये ना. तो एकतर तो तरुण आहे सोशल मीडियामधून तो, आणि सोशल मीडियामध्ये पूर्वीचं बॅगेज थोडंफार असतं की अँटी हिंदुत्व, अँटी नॅशनॅलिझम किंवा प्रो आम आदमी पार्टीचं त्यांनी प्रत्यक्ष कामच केलेलं आहे, किंवा 370ला विरोध असेल, राम मंदिरला विरोध असेल, हे त्याच्या टाइमलाईन वरून ते दिसतं. त्यामुळेही एका वर्गामध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती राहत नाही. मग त्यामुळे नेतृत्व जेन्युइन आणि क्रेडिबल मिळत नाहीये आजकाल. हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि त्याच्यामध्ये हे लोक जे वर्षानुवर्ष ज्यांना आंदोलनाचा शौकच निर्माण झालाय, मुद्दा महत्वाचा नाही पण आंदोलन झालं पाहिजे, आंदोलनजीवी ज्यांना मोदीजींनी एक टर्म दिलेली आहे, ते लोक उतरतात सगळीकडे. मग तो सगळा त्याचा फियास्को होऊन जातो. माझा प्रश्न असा आहे की अशी स्थिती असणं संविधानिक लोकशाहीसाठी घातक आहे का? कारण उद्या असं सोशल मीडियावर कॅम्पेन करून तरुणांची मन भटकवून देशात अराजकता निर्माण करण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. तेच आपल्याला दिसून यायला लागलंय आजकाल की नेतृत्व जेन्युइन आणि क्रेडिबल नसल्यामुळं अशा लोकांच्या हातामध्ये ते जातं आणि बाकी लोक त्यांच्या भविष्याशी निगडीत असणारा महत्वाचा मुद्दा असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये ते उतरतात. आणि हे सगळे अराजकतावादी फोर्सेस त्याचा फायदा घेताना दिसत आहेत. दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की क्रेडिबल सामाजिक लिडरशिप आता देशामध्ये दिसतच नाहीये. आणि सरकारच्या दृष्टीने विचार केला तर सत्ताधाऱ्यांसाठी ही चांगली स्थिती आहे, कारण विरोधक सगळे विखुरलेले आहेत. बरोबर. ते आता सुद्धा बघा ना, ह्या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली, श्रेयवादाची. बरोबर. राहुल गांधी, प्रियंका गांधी हे सगळे पंतप्रधान मोदीजींच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. लगेच आम आदमी पार्टीच्या लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे त्याच्यात देखील श्रेयाची लढाई लागलेली आहे. आणि हे सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या फायद्याची परिस्थिती आहे ना. बरोबर. पण विरोधी स्पेस निर्माण करणं किंवा विरोधी पक्ष उभा करणं हे काही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाहीये. विरोधकांना ती क्रेडिबिलिटी कमवावी लागेल ना. बरोबर. आता आपल्याकडे म्हटलं जातं भाजपनं 400 पारचा नारा दिला. आता कुठल्याही पक्षाला जास्तीत जास्त सीटा यावं असंच वाटतं ना. विरोधी पक्षाची जबाबदारी आहे ती की आपली विश्वासार्हता निर्माण करणं, आपण जास्तीत जास्त जागा निवडून आणणं किंवा लोकांचा व्हॉइस बनणं. त्याच्यासाठी देखील सत्ताधारी जबाबदार कसं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे लोकशाहीसाठी, संविधानिक लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी विरोधी पक्षांनी स्वतः सक्षम होणं आणि क्रेडिबल नेतृत्व देणं गरजेचं आहे, असं म्हणायला. नक्कीच. याचे परिणाम आम्ही ज्यावेळेस अभ्यासतो, म्हणजे एकंदरीत निरीक्षणावरून असं दिसतं दिल्लीमध्ये ज्यावेळेस हे प्रत्यक्ष आंदोलन घडलं, नेतृत्वहीन आपण काही
काळ त्याला हो. म्हणावा. हम्म. पोलिसांचा लाठीचार्ज झाला, हम्म. आंदोलकांनी एक प्रकारे हम्म. पोलिसांना पण मारल्याच्या घटना आहेत. हम्म. काही आमच्याकडे बातम्या पण अशा हम्म. इनपुट असे आहे की हम्म. पत्रकारांनाही, विशेषतः महिला पत्रकारांवर त्या हो. अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. सोशल मीडियामुळे थोडंफार ते आपल्या समोर येते. तर मग ही जी आंदोलनं आहेत, हम्म. ही आंदोलनं देशाच्या संविधानिक लोकशाहीसाठी घातक आहे का, असं आपल्याला म्हणता येईल का? आणि जर असं असेल हम्म. तर एक सामान्य नागरिक म्हणून, हम्म. एक देशभक्त नागरिक म्हणून हम्म. मी कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणत्या आंदोलनाला सपोर्ट करण्यापूर्वी? हा, आता ह्याच्यामध्ये निश्चितच ही परिस्थिती फार दुर्दैवी आहे देशाच्या संविधानिक लोकशाहीच्या दृष्टीनं पाहता. एकतर सभागृहामध्ये देखील क्रेडिबल नेतृत्व नाहीये, म्हणजे पॉलिटिकल नेतृत्व विश्वासार्ह म्हणावं असं नाहीये. दुसरं, सामाजिक नेतृत्व विश्वासार्ह म्हणावं असं नाहीये. जयप्रकाशांसारखं किंवा अण्णांसारखं. अण्णाच्या आंदोलनामध्ये नाही म्हटलं तरी स्वतः अण्णा हजारे, किरण बेदी होत्या, नाही म्हटलं तरी केजरीवालांची तेव्हा क्रेडिबिलिटी होती. कुठलेही पॉलिटिकल त्यांना रंग नव्हता तेव्हा. मनीष सिसोदिया होते, त्यांनी दिल्लीच्या वस्ती भागामध्ये चांगलं काम केलं होतं. एक विश्वसनीयता होते. कुमार विश्वास सारखा माणूस होता, एक टीम होती. आता सामाजिक नेतृत्वामध्येही पोकळी आहे, राजकीय नेतृत्वातही पोकळी आहे, विरोधी स्पेसमध्ये. त्यामुळे ती दुर्दैवी अशीच परिस्थिती आहे. आणि हे असं सामाजिक किंवा राजकीय नेतृत्व ओव्हर द नाईट निर्माण होत नसतंय, त्याला काळ लागत असतो ना. बरोबर, रात्रीतून असं रेडीमेड नेतृत्व तयार होत नसतंय. पण तो पेच आता तसा निर्माण झालेला आहे. आता ती विरोधकांचीच जबाबदारी आहे, विश्वसनीयता निर्माण करणं, तसं नेतृत्व समोर आणणं. तो एक मुद्दा झाला. आता नागरिक म्हणून आपण काय काळजी घ्यावी? आपण पहिल्यांदा लोकशाहीमध्ये काय काय मान्य असू शकतं, काय काय मान्य असू शकत नाही, हे पहिले चौकट आपल्याला स्पष्ट पाहिजे. बरोबर. आणि आंदोलन करायचं तर ते त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, ते लेजिटिमेट कुठंपर्यंत असू शकतं हे देखील समजून घेतलं पाहिजे. कारण आता असे फोर्सेस आहेत, अराजकतावादी म्हणा त्यांना, अँटी नॅशनल म्हणा, आता तो शब्द फार हे झालेला आहे, लोकांनी त्याची सुद्धा क्रेडिबिलिटी घालवलेली आहे. किंवा अर्बन नक्षल म्हणा, तुकडे तुकडे गँग म्हणा, ते कितीही गुळगुळीत झालेले असले शब्द तरी तशा शक्ती आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. आणि भारताची जी आता प्रगती होतीये, ती प्रगती काही सगळ्यांनाच आनंददायक आहे जगाच्या पातळीवर असं नाहीये. अमेरिका असेल, चीन असेल किंवा अन्य देश असतील, त्या सगळ्यांना याचा आनंद होतोय असं नाहीये. त्यांचेही काही स्वार्थी हेतू आहेतच. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आता सोशल मीडिया सारखं एक माध्यम आलेलं आहे, ते आता वरदान का विष अशी स्पर्धा घ्यावी लागेल असं परिस्थिती आहे. त्यामुळे ते जसं सकारात्मक गोष्टींसाठी वापरू शकतो, तसं हे देशविरोधी शक्ती नकारात्मक गोष्टीसाठी सुद्धा ती माध्यम वापरतात. बरोबर. आणि आपल्या समोर येणारी माहिती हे एक पर्स्पेक्टिव्ह असतो, त्याला 10 वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात प्रत्येक गोष्टीला. बरोबर. आता ह्या आंदोलनाकडे आपण एका पर्स्पेक्टिव्हनं बघतोय, बरोबर, अजून अन्य लोक त्याला वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघतील. त्यामुळं सजग नागरिकांनी एक सगळे पर्स्पेक्टिव्हनं त्याचा सर्वांगीण विचार केला पाहिजे आणि आपल्या विवेक बुद्धीनं एका निष्कर्षाप्रत आलं पाहिजे. एकच बाजू ऐकणं, आपल्या मनाला जे गोड गोड वाटतं तेच पाहणं, ह्या ट्रॅपमध्ये अडकता कामा नये. 2-3 प्रकारचे व्हॉइसेस आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि आपण ठरवलं पाहिजे की ह्याच्यात नेमकं सत्याच्या जवळ जाणारी भूमिका काय असू शकते. आता हे नागरिकांवर जबाबदारी वाढलेली आहे. बरोबर. कारण इन्फॉर्मेशन बंबार्डिंग इतक्या मोठ्या प्रमाणात होतंय की प्रत्येक जण तुमचं माइंड कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेऊन आणि आपली एक फ्रेमवर्क ठरवली पाहिजे. आपली फ्रेमवर्क काय? नॅशनल युनिटी अँड इंटिग्रिटी. बरोबर. संविधानाच्या उद्देशिकेमध्ये एक्झॅक्टली प्रिअम्बल मध्ये त्या सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. राष्ट्राची एकता आणि अखंडता, दुसरं म्हणजे लोकशाही, विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, बंधुता आहे, सामाजिक तेढ निर्माण होणार नाही आणि अनार्की ही परिस्थिती निर्माण होणार नाही, अराजकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आता आपण संविधानिक लोकशाहीचा स्वीकार केलाय, आंदोलनं तुम्ही करू शकता पण अनार्की माजवू शकत नाही. आपले हे जे आंदोलनं आहेत ना, आमरण उपोषण किंवा हिंसाचार, हायवे अडवणे, टायर जाळणे, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणे, हे दुसरं तिसरं काही नसून हे अराजकतेचं व्याकरण आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि ह्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे.
तुम्ही जनजागरण करा. आता सोपं झालंय, तुम्ही घरात बसून तुमची भूमिका मांडू मांडू शकता आणि ते शकता. लाखो लोकांपर्यंत जाऊ शकते. पोहोचू पूर्वी शकते. तसंही नव्हतं. बरोबर. त्यामुळे प्लॅटफॉर्म सगळे उपलब्ध आहेत, सगळे आयुध सगळ्यांकडे आहेत, पण स्वतःची एक चौकट ठरवून घ्यायची आणि वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह लक्षात घेऊन आपल्या विवेकबुद्धीनं आपली भूमिका ठरवायची. हे जबाबदार नागरिकांचं आता महत्वाचं कर्तव्य आहे. कर्तव्य ठरेलच. हे आंदोलन चालू असताना किंवा या आंदोलनाची जी तो काळ आहे किंवा जी परिस्थिती आहे त्यावरून बऱ्याचदा असं बोललं जातंय, म्हटलं पण जातंय की संसदेमध्ये काही महत्वाचे मसुदे येणार आहेत ज्यावर हा. चर्चा होणार आहे. यांची काय पार्श्वभूमी आहे का ज्यामध्ये परदेशी फंडिंग बद्दल बोललं जातंय किंवा निश्चितच महिला आरक्षण विधेयकासंदर्भातही चर्चा केली जाते. 100% याची काय पार्श्वभूमी आहे का? 100%. आता FCRA हा जो कायदा आहे हा. की एनजीओजला जे फॉरेन फंडिंग होतं हा. त्याच्यावर कंट्रोल आणण्यासाठी किंवा त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी म्हणून कायदा येऊ घातलेला आहे. बर. आता त्या कायद्यानं अनेक घटक अस्वस्थ झालेले आहेत. विशेषतः ख्रिश्चन मिशनरीज आणि एक्स्ट्रीम लेफ्ट असलेल्या ज्या ऑर्गनायझेशन ज्यांना विदेशातून त्यांचे जे हेतू आहेत त्यामुळे त्यांना त्या बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे ते एक लॉबी याच्या मागे सक्रिय आहे की ह्या सरकारला आपण कसं हे करता येईल. इथपर्यंत की त्या लोकांनी डोनाल्ड ट्रम्पकडे देखील तक्रार केलेली आहे बर की त्यांनी सुद्धा हा मुद्दा घेतला पाहिजे म्हणून. पाहिजे. म्हणजे त्यांचे लागेबांधे बघा तुम्ही. पण हा एक मुद्दा आहे FCRAचा. त्या माध्यमातून ख्रिश्चन मिशनरीज आणि कडव्या डाव्या संघटनांचं फंडिंग ह्याच्यावर त्यांना वाटतं की गदा येईल. बर. आणि सरकार म्हणतंय हे तुम्ही फंड कुठून येतो आणि कसा खर्च होतोय ह्याच्यात पारदर्शकता आली पाहिजे. बरोबर. वारेमाप पैसा येतोय आणि तो कसा खर्च होतोय, देशाच्या विरोधात होतोय का देश हितासाठी होतोय हे तरी कळलं पाहिजे ना. त्यामुळे तो कायदा येऊ घातलाय. त्यामुळे अनेक घटक नाराज आहेत. ती एक ह्याच्या मागे आहेच. दुसरं डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा कायदा आहे, त्या संदर्भात देखील ते होऊ नये अशी इच्छा असणारे अनेक घटक आहेत. त्यामुळं ती पार्श्वभूमी नक्कीच आहे. पण ह्याच्यात व्हायला काय लागलंय की विद्यार्थ्यांचा जो जेन्युइन प्रश्न आहे, आता नागरिक कन्फ्युज व्हायला लागलेले आहेत की आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न म्हणून उतरावं तर ह्याचं नेतृत्व हे अँटी नॅशनल फोर्सेस दिसायला लागलेले आहेत. काय करावं आणि उतरलं नाही तर विद्यार्थ्यांचाही प्रश्न जेन्युइन आहेच की अशी घालमेल एक दुविधेत अडकले नागरिकांमध्ये व्हायला लागलेली आहे. ते आहेतच. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की विरोधक जे आहेत ना त्यांना शॉर्टकट पाहिजे. आता त्यांना मेहनत घ्यायची तयारी नाहीये. तुम्हाला जर सत्ता परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला जनतेत जावं लागतं. बरोबर. लोक जागरण करावं लागतं, तुमचे मुद्दे पटवून द्यावे लागतील. पण त्यांना ही मेहनत घ्यायला नको आहे, तेवढा वेळ नाही त्यांच्याकडे. शॉर्टकट मॅगी टाईप सत्ता परिवर्तन पाहिजे तर कोणाचीही मदत घ्या. ते तुकडे तुकडे गँग असतील, अर्बन नक्षल असतील, इस्लामिस्ट शक्ती असतील, अनार्किस्ट शक्ती असतील, कोणाच्याही खांद्यावर स्वार व्हा अशी वृत्ती विरोधकांची दिसून येते. पण लोकशाहीमध्ये असा शॉर्टकट काम करत नाही आणि धोरण हे संसदेतच ठरवावं लागतं. तुम्ही रस्त्यावर कितीही अराजक माजवा, त्यानं काही होणार नाही. ते देशाच्या हितात नाहीये आणि पराभूत लोक देशाचं धोरण ठरवू शकत नाहीत. हो बरोबर. धोरण कोण ठरवणार? ज्यांना जनतेचा कौल मिळालेला आहे ते लोक धोरण ठरवणार ना. तुम्ही पराभूत झालात, बरोबर. एखाद्या धोरणामध्ये तुम्हाला त्रुटी दिसत असतील तर सभागृहामध्ये तुम्ही मांडा. सभागृहामध्ये ऐकत नाहीत आणि आमचा मुद्दा फारच जेन्युइन आहे असं वाटत असेल तर कोर्टात जा. कोर्ट काय निर्णय देतं बघा. तेही नाही तर लोक जागरण करा आणि जे संविधानाच्या चौकटीत बसतात अशी आंदोलनं करा. आणि शेवटी सगळ्यांनाच लोकांच्या कोर्टात जायचंच आहे की 5 वर्षांना. त्याची वाट बघा. तुम्ही ते न करता आत्महत्येची धमकी देणं किंवा संसदेवर मार्च काढणं असं तुम्ही करू शकत नाही. पण दुर्दैवानं इरेस्पॉन्सिबल विरोधक असल्यामुळं त्यांना शॉर्टकट हवंय. आता ही एक दुर्दैवी परिस्थिती आहे. पण लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपली मूळ फ्रेमवर्क संविधानाची, लोकशाहीची, राष्ट्राच्या एकता आणि एकात्मतेची ही पक्की असली पाहिजे. भरतजी, तुम्ही देशातील एकंदरीत विरोधी पोकळीमध्ये असलेला अभाव, नेतृत्वहीनता असं सांगितलं, राष्ट्रविरोधी किंवा देशविरोधी शक्तींचा ऍक्टिव्हिजम तुम्ही सांगितलं. पण हे सगळं चालू असताना किंवा हे आंदोलन मोठं होत असताना
सरकारचे काही फेल्युअर्स नाही का, म्हणजे हम्म. संवाद साधण्यापासून असेल किंवा सरकारकडे इंटेलिजन्स पण असेल, बरोबर. आणि एवढी अराजकता माजवली गेली, हम्म, त्यानंतरही कोणत्या प्रकारची कारवाई झाली नाही, हम्म, आणि सरकारला खरंच एवढा वेळ लागला की एक हम्म. एवढी मोठी दिल्लीमध्ये एवढी हम्म. मोठी घटना घडावी, बरोबर. कदाचित त्यामध्ये काही आंदोलनकर्त्यांना मारहाण झाली, बरोबर. हे लाठीचार्ज करायची वेळ येईपर्यंत सरकार का थांबलं? आता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सरकारच्या वतीनं काय काय लूप होल्स राहिले. हं. नंबर 1 की जेव्हा हे आंदोलन सुरू झालं होतं तेव्हाच एक चर्चेचं चॅनल ओपन करणं, बरं. हे एक सरकारकडनं झालं नाही. हं. दुसरं, कारवाई केली सरकारने, ज्यांनी पेपर लीक केला होता त्याच्यात जे दोषी होते हं. जवळपास 13-14 लोक जे मुख्य पकडले सूत्रधार गेले. आहेत हं. त्यांना ते तुरुंगात डांबले गेले आहेत. हं. तो मुद्दा प्रकर्षानं लोकांसमोर आणण्यात देखील हं. सरकार अपयशी ठरलेला आहे. बरं. ही कारवाई आम्ही ही केली आहे हं. आणि पुन्हा एक्झाम घेतली आहे, त्याचा निकाल पण लागला, विद्यार्थी खुश आहेत, हा मुद्दा लोकांसमोर आणण्यामध्ये अपयश आलं. तिसरं, हे आंदोलन हायजॅक करतायत वेगवेगळ्या शक्ती, हे दिसत होतं. त्या शक्तींना ओळखून त्यांना वेळीच जर डिटेन केलं असतं, त्यांच्यावर कारवाई केली असती, त्यांना हे आंदोलनात घुसखोरी करू दिली नसती, तर कदाचित ही परिस्थिती निर्माण झाली नसती जी 20 तारखेला झाली. त्यामुळे जे फोर्सेस ह्याच्यामध्ये दुष्ट हेतूने एंट्री करत होते त्यांना ओळखणं आणि त्यांना लवकरात लवकर उचलणं हे सरकारनं केलं नाही, आणि ते करायला पाहिजे. प्रत्येक आंदोलनामध्ये हेच व्हायला लागलेलं आहे. शाहीनबाग असो, किसान आंदोलन देखील अराजकतेकडे का गेलं, किंवा हे आंदोलन अराजकतेकडे का गेलं, की असे फोर्सेस कोण आहेत ज्यांचा हेतू मुळात त्या मुख्य मुद्दा हा त्यांचा हेतू नाहीये, तर अराजक माजवणे हाच हेतू आहे. त्यांना ओळखणं आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणं. आता ह्याच्यामध्ये देखील विद्यार्थी बाजूला काढा आणि जे षडयंत्रकारी आहेत त्यांना बाजूला काढा, बरोबर, आणि त्या षडयंत्रकाऱ्यांना तुम्ही कठोर कारवाई करा. पण ह्याच्यामध्ये काय झालं, जेव्हा लाठीचार्ज झाला, अराजक परिस्थिती निर्माण झाली, त्या षडयंत्रकार्यासोबत हे विद्यार्थी पण भरडले जातात ना. बरोबर. मग ते सगळं लोकांमध्ये परत असंतोष निर्माण होतो. तुम्ही एक मुद्दा यात अधोरेखित केला की आता कोणतंही आंदोलन हे खरं तर त्या आंदोलन स्थळापुरतं मर्यादित नाही. सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये दीर्घकाळ नरेटिव्ह समाजामध्ये लोटत असतात. तर सरकारनेही आता नरेटिव्हच्या संदर्भात, फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरणच घ्यायचं ठरलं तर पोलिसांच्या संदर्भात एक नरेटिव्ह निर्माण झालं की पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अमानुष अत्याचार केले आणि वेगवेगळे व्हिडिओ टाकले जातात त्याच्यामध्ये पोलीस अत्याचार करताना दिसत आहे. खरं तर दुसरी बाजू अशी पण आहे की आंदोलनकर्त्यांमधून पण एक अराजकतावादी लोक त्यांनी पण आंदोलन केलं. तर एकंदरीत या स्पेसची दखल सरकारने घ्यायला हवी का, याविषयी काही धोरण असायला हवं का, आणि डिजिटल मीडियावर किंवा सोशल मीडियावर जे निगेटिव्ह नरेटिव्ह किंवा त्याला आपण फेक नरेटिव्ह म्हणतो, याविषयी सरकारचं काही धोरण असायला हवं? आता त्याच्यामध्ये कसं आहे, हा फार नाजूक मुद्दा असतो. तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आणि एकत्रित जमण्याचा, सभा करण्याचा अधिकार, निदर्शनं करण्याचा अधिकार आणि त्यावरच्या मर्यादा, ह्याच्यात संतुलन असलं पाहिजे. तुम्ही मर्यादा इतक्या प्रमाणातही वाढवू शकत नाही की तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार त्याच्यामध्ये दाबला जाईल किंवा सभा आणि आंदोलनं करण्याच्या अधिकारावर गदा येईल. त्यामुळे तो एक फाईन बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे. जास्त ओव्हर कंट्रोल पण करता येत नाही आणि इतकं मोकळंही सोडता येत नाही की ते अराजकता माजेल. त्यामुळे तो एक बॅलन्स साधला पाहिजे. त्याच्यावर हाच उपाय आहे की तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, इंटेलिजन्स आहे, वेगवेगळ्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत, तर जेन्युइन आंदोलन करते आणि षडयंत्रकारी ह्याला तुम्हाला वेळीच सेग्रिगेट करता आलं पाहिजे. आणि जे षडयंत्रकारी आहेत, काहीतरी दुष्ट हेतूने त्याच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना वेळीच तुम्ही आयसोलेट करणं, त्यांना कुठेतरी डिटेन करणं हे झालं पाहिजे. आणि जे इनोसंट लोक आहेत त्यामध्ये सहभागी होणारे, त्यांना त्याचं काही नुकसान म्हणजे भोगण्याची वेळ येऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे कठोर कारवाई करणं, षडयंत्रकारी ओळखणं, त्यांना कठोर कारवाई करणं हा उपाय आहे. कारण तुम्ही बघा, शाहीनबागमध्ये तेच घटक दिसत आहेत, किसान आंदोलनात तेच घटक दिसत आहेत, आणि तेच घटक जर ह्या नीटच्या आंदोलनात येत असतील, जे उघड उघड दिसतंय, तर मग कारवाई का नाही करत? त्यांना उचलून डिटेन का नाही करत? विद्यार्थ्यांना करू द्या आंदोलन, ह्या अराजकतावाद्यांना उचलून डिटेन करा ना. बरोबर, हे झालं पाहिजे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्डच तसा आहे ना. त्यांचं काम काय तिथं? जेव्हा 370 लागू केला पाहिजे असं तो बोलतोय, तिथं सुरक्षा कर्मचारी वगैरे नसतात का?
त्याला लगेच उचला, गाडीमध्ये टाका, हम्म, हम्म, हम्म. हे केलं पाहिजे. बरोबर. त्यामुळं आंदोलन करते हं. ज्यांनाच्या विषयाची झळ बसलेली आहे हं. त्यांना वेगळं बघितलं पाहिजे हं. आणि जे अराजकतावादी फोर्सेस आहेत त्यांना वेगळं बघितलं पाहिजे. बरोबर. तुमच्या या नोटवर खरं तर आपण थांबूयात. अजूनही आपले काही प्रश्न असतील. भरतजींनी एकंदरीत या आंदोलनाची सद्यस्थिती काय आहे, ते कसं सुरू झालं, एक नागरिक म्हणून सोशल मीडिया किंवा या नरेटिव्हच्या युद्धामध्ये आपण नक्की काय जाणून घ्यायला हवं, त्यावर रिॲक्ट कसा असायला हवं आणि संविधानिक लोकशाहीमध्ये आंदोलनाचा मार्ग काय आहे, आपलं कायदा निर्मिती कशी होते, याविषयी सविस्तर चर्चा आपल्याशी केली. हे आंदोलन चालू असताना आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील. बऱ्याचदा आपल्या सोशल मीडियाच्या फीडवर दिसणाऱ्या अनेक बातम्यांमुळं किंवा व्हिडिओजमुळं तुम्ही अस्वस्थ असाल. तुम्हाला कदाचित सरकारवर रागही येत असेल किंवा कदाचित जे घडतंय त्याबद्दल असंतोषही वाटत असेल. असं जरी असलं तरी आपल्यासमोर आपल्या संविधानानं एक संविधानिक चौकट निश्चित केली आहे. तीच चौकट आपल्याला आपल्या राष्ट्राची प्रगती आणि आपली संपन्नतेसाठी मार्ग प्रशस्त करते. आपण त्यावर विश्वास ठेवूया, त्या नियमांचं पालन करूया आणि निश्चितच या नीटच्या निमित्ताने देशामध्ये मोठे शैक्षणिक बदल होतील आणि तसे सरकारची पावले पुढे पडतील अशी आपण आशा बाळगूया. धन्यवाद.